आज आपल्याकडे श्रेया जयकुमार माने ह्या भावी अंतराळवीर आलेले आहेत. त्यांची आज आपण जनताराज न्यूज चॅनलच्या सेटवर मुलाखत घेणार आहोत. त्यांचे भावी स्वप्न काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर या मंचावर आपलं स्वागत आहे मॅडम. एकूणच आपला परिचय आमच्या श्रोत्यांना करून द्या थोडंसं. नमस्कार, माझं नाव श्रेया जयकुमार माने. मी सोलापूरचीच आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे कुंठे गावातून झालेलं आहे. कुंठे माध्यमिक प्रशाला कुंठे. इयत्ता 10वीपर्यंतचं शिक्षण माझं तिथं झालं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधून, SPM पॉलिटेक्निक कुंठेमधूनच. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं ते ब्रह्मदेव माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BMIT बेलाटीतून. त्यानंतर मी हे माझं झालं शैक्षणिक बॅकग्राऊंड. तर आपल्या कुमटे गावात, कारण मी पण तिथूनच बिलॉंग करते, तर आपल्या कुमटे गावात एक आहे की स्त्रियांना बाहेर पडून शिक्षण घेता येत नाही किंवा बंधनं जास्त आहेत कुमटे गावात. स्त्रियांना बाहेर पडून स्वातंत्र्य नाही जास्त करून. तर अशा वातावरणात तुमचं पालनपोषण झालेलं आहे. तर एकूणच त्या वातावरणातून तुम्ही अंतराळवीरच्या ह्याच्या यशाकडे असं मोठं स्वप्न कसं काय पाहिलात आणि त्याची पूर्तता तुम्ही कशी केलात? हां, नक्कीच हे सोपं नव्हतं. कारण अशा कुंठे गावातून अंतराळवीरपर्यंतचा प्रवास खूपच अवघड होता. कारण सुरुवातच होते की वेगवेगळ्या अडचणींचा सामना करण्यापासून, मग ते घरापासून असू देत किंवा बाहेर सामाजिक असू देत किंवा बाकीच्या कोणत्याही असू देत. सोयीसुविधासुद्धा प्रत्येक गावामध्ये आपण बघतो सोयीसुविधासुद्धा नसतात बऱ्याचशा. मी जेव्हा शिक्षण घेत होते, जेव्हा शाळेत असताना किंवा असू देत किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा, त्यावेळेला सुद्धा तिथं तशा सोयीसुविधा नव्हत्या. त्यावेळेला सुद्धा इंटरनेट पाहिजे तसं उपलब्ध होत नव्हतं. पण आपल्याकडं अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे वर्तमानपत्र. रोजच्या वर्तमानपत्रातून जी काही माहिती मला मिळायची मी शाळेत असताना, त्या माहितीच्या आधारेच मी माझ्या या प्रवासाची सुरुवात केली. सुरुवातीला माझा पहिला स्रोत आहे कल्पना चावला. कल्पना चावलांनाच मी आत्तापर्यंत माझा आदर्श मानत आले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून हे माझं जे ध्येय आहे अंतराळवीर बनण्याचं, ते मी पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला ह्या क्षेत्राविषयी आवड कशी निर्माण झाली? एकूणच स्वप्न कसं, म्हणजे कधीपासून आवड निर्माण झाली आणि ते स्वप्न कितव्या वर्षी पाहिलात तुम्ही? छान प्रश्न आहे. जसं की मी आत्ता म्हटलं तसं मी कल्पना चावलांना मी लहानपणापासून त्याच माझा आदर्श आहे. जेव्हा मी 7वीमध्ये होते, कारण तसं कुमटे गावात म्हणा महिलांना सामाजिक वातावरण देखील नाही आहे. त्या सामाजिक वातावरणाचा देखील आपल्या स्वप्नांवर भरपूर परिणाम झालेला असतो. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होतच असतो, पण तो करून घ्यायचा की नाही ते आपल्यावरती अवलंबून असतं. पण माझ्यासमोर माझं ध्येय होतं की मला अंतराळवीर कसंही करून व्हायचंच आहे आणि त्या ध्येयापासून मी बाजूला झालेच नाही. खूप अडचणी आल्या तरीसुद्धा त्या अडचणी मला विचलित करू शकल्या नाही. कारण माझ्या डोक्यात, माझ्या डोळ्यासमोर फक्त कल्पना चावला होत्या की त्यांनी त्यांच्या बिकट परिस्थितीत त्यांनी त्यांचं ध्येय कसं साकार केलं. आपल्याला त्या मानाने खूप चांगल्या सोयीसुविधा आहेत. आत्ता इंटरनेट चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे, पण त्यावेळेला त्यांच्या सोयीसुविधा, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड, त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणाचा काळ, हे सगळं अवघड होतं. त्यावेळेला त्यांना पण आत्ता जशी टेक्नॉलॉजी आहे तशी उपलब्ध नव्हती. मग मी जेव्हा 7वीत होते तेव्हा मला कल्पना चावलांचं पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेलं होतं. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत मी ते पुस्तक वाचायला घेतलं. पहिल्यांदा जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा मला ते पुस्तक काहीच समजलं नाही. क्षेत्र पूर्ण नाही, तर पहिल्यांदा मी त्या क्षेत्राबद्दल माहिती त्या पुस्तकात वाचली. पण फक्त इतकं TV वरती बातम्यांना बघितलेलं होतं की कल्पना चावलांचा कोलंबिया यानातून येताना मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांच्यासोबतचे जे 7ही अंतराळवीर होते ते वारले, ते बघितलं होतं. पण त्याच्यानंतर हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा ते मी उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचायला घेतलं. सुरुवातीला पुस्तक म्हणून वाचलं, काही समजलं नाही. आवड निर्माण व्हायला लागली, अजून एकदा वाचलं, मग आणखीन आवड निर्माण झाली. मग पुढच्या वेळेला वाचनाचा दृष्टिकोन बदलला. आपली आवड आहे, काहीतरी वेगळं क्षेत्र आहे, आपण करू शकतो, अशा दृष्टीने वाचली. त्याच्यानंतर मग जेव्हा चौथ्यांदा वाचायला घेतलं तेव्हा त्या प्रत्येक पानावरची एक एक रेघ मी व्यवस्थित समजून घेऊन
प्रत्येक पानावरती जी माहिती त्यांनी दिली आहे त्या माहितीला अंडरलाईन करून त्याचे नोट्स काढून अशा पद्धतीने ते पुस्तक वाचलं आणि तेच पुस्तक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. बरं, मला या क्षेत्राकडे वळायचं आहे आणि मला त्या क्षेत्रातच करिअर करायचं आहे हे जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं त्यावेळेस तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कसा होता आणि जास्त करून कुणाचा सपोर्ट मिळाला, त्यांचं आई की वडील? चांगला प्रश्न हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नाही, बरोबर आहे. हे क्षेत्र तसं खूप अवघड आहे कारण ह्या क्षेत्रात रिस्क खूप आहे. नक्कीच ह्या क्षेत्रात येताना तुम्ही आकर्षण किंवा खूप चांगलं आहे, खूप वेगळं क्षेत्र आहे म्हणून येऊ शकत नाही. तर या क्षेत्रात येण्यासाठी मानसिक तयारीच असावी लागते आणि तुम्ही स्वतः त्याबद्दल आत्मविश्वास तुम्हाला असला पाहिजे तरच तुम्ही ते दुसऱ्यांना पटवून देऊ शकता. असं एक क्षेत्र आहे. पण आपण बघतो बाकीची क्षेत्र आहेत, ती बाकीची क्षेत्र बऱ्याच लोकांना ती माहिती आहे, पण हे क्षेत्र अजूनही तितक्या लोकांना माहिती नाही. मला हे घरच्यांना समजावणं अवघडच होतं, ते अवघडही गेलं. सुरुवातीला विरोध होता कारण सहजासहजी कोणी अंतराळात पाठवायला तयार होणार नाहीत घरच्या लोकांचं. कारण अंतराळात जाणं ही साधीसुधी गोष्टच नाही आहे. त्यासाठी खरंच मनाची खूप तयारी लागते, मनाची पण आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही तयारी लागतात. शैक्षणिक बॅकग्राऊंड तसं लागतं. पण मला ते ध्येय माझं तेच होतं की मला अंतराळी कसंही करून बनायचं. मला माहीत नव्हतं माझी पुढची वाटचाल कशी असणार आहे, मी त्यातनं शिक्षण घेऊ शकेन की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी यशस्वी होईल का नाही ते माहीत नव्हतं. अपयश आलं तर काय करायचं हेही माहीत नव्हतं. पण करायचं हे नक्की होतं. घरी सांगितलं की असं असं मला आवड आहे, पण माझी मी करत गेले. घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता, नंतर हळूहळू पाठिंबा मिळत गेला. यामध्ये आईचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, म्हणजे मोलाचाच वाटा आहे यामध्ये. तिचा खूप मला पाठिंबा मिळाला आणि त्याच्यामुळेच माझी बहीण असू दे माझी आई असू दे दोघींचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळेच मी आज इथं आहे. बरं, लुनार ॲनालॉग मिशनमध्ये सहभागी होण्याचा तुमचा प्रवास कसा आहे त्याबद्दल थोडं सांग. हां, ही सुरुवात म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं की असं मिशन गुजरातमध्ये होतं आहे, लुनार ॲनालॉग मिशन, ज्यामध्ये तुम्हाला जसं चंद्रावरती वातावरण असेल तसं कृत्रिम वातावरण इथं तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग असणार आहे. मग त्या प्रशिक्षणाची आम्हाला माहिती आम्ही वाचली, म्हणजे न्यूजनं वाचली आणि बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला ती माहिती मिळाली. ती वाचली, त्याच्यानंतर आम्हाला ती अर्ज भरण्याची तारीख आली आणि त्यांनी एक लिंक पाठवली ती. तिथं आम्ही आमचा अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर अर्ज त्यांनी स्वीकारला. अर्ज स्वीकारल्यानंतर आमची मुलाखत होती. मुलाखती दरम्यान वेगवेगळे प्रश्न विचारले. एक 30 मिनिटाची ती मुलाखत होती. त्या मुलाखतीनंतर माझी निवड त्या मिशनसाठी झाली. माझं ओव्हरऑल बॅकग्राऊंड त्यांनी ते चेक केलं. मी दिलेली मुलाखतींना उत्तरं त्यांनी चेक केली. त्याच्यावरनं त्यांना माझी मानसिक तयारी आणि माझी शैक्षणिक पात्रता दिसली आणि त्यातून माझं सिलेक्शन झालं. बरं, तुमचं त्या ॲनालॉग मिशनमध्ये चौघींचा गट होता. त्यामध्ये चौघींचे काय काय भूमिका होते आणि तुमची त्यामध्ये काय भूमिका होती? चौघींचा आमचा एक गट होता. तर त्यामध्ये कीर्ती विपर्ती म्हणून माझी एक सहकारी होती. तिचा रोल होता तो मिशन कमांडर होती. म्हणजे जो काही पूर्ण आमचं 8 दिवसांचं आयसोलेशनमधलं काम आहे त्या पूर्ण कामावर लक्ष ठेवण्याचं काम आणि आमच्या तिघींचे राहिलेले आम्ही तिघी जे होतो आमचे जे रोल होते त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवण्याचं आमचं काम किती व्यवस्थित होतं ते सगळे अपडेट्स घेऊन मिशन कंट्रोलला देण्याचं काम त्या मिशन कमांडरचं होतं. कीर्ती विपर्ती होती. त्याच्यानंतर दुसरी होती ती गीतांजली राजपूत. तिचं होतं काम EVA लीड. म्हणजे एक्स्ट्रा व्हेक्युलर ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये आम्ही स्पेस सूट घालून जेव्हा आपण अंतराळात बघतो की अंतराळवीर स्पेस वॉक करतात बाहेर जाऊन, अंतराळ स्थानकाच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक करतात, म्हणजे अंतराळ स्थानकाची दुरुस्ती करण्याचं काम असू दे किंवा मग कोणतंही काम असू दे ते करण्याचं काम जे अंतराळवीर करतात ते म्हणतात स्पेस वॉक. तर ते EVA लीड काम त्या गीतांजली राजपूतचं होतं. तिसरी होती प्रियदर्शनी इनैया. तिचं काम होतं मेडिकल ऑफिसर. म्हणजे म्हणजे आम्ही जो क्रू मेंबर होतो तर आमच्या सगळ्यांची फिजिकल हेल्थ, म्हणजे मग तुमचं BP असू दे, शुगर असू दे, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काय त्रास होतोय, ताप आला, पल्स रेट कमी जास्त झाले, हे सगळं बघण्याचा 8 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काय असेल ते तिच्याकडे काम होतं. आणि माझं काम होतं क्रू सायकोलॉजिस्ट, म्हणजे सहसहकार्यांचं जे मानसिक आरोग्य तपासण्याचं काम माझ्याकडे होतं.
बरं, ह्या मोहिमा जे आता घडत आहेत म्हणजे टीम वाईज लोकांना अंतराळात पाठवलं जातं, यामध्ये हे 4 घटक महत्त्वाचे आहेत की आणखीन काही घटकांचा समावेश करून त्यामध्ये पाठवलं जातं आहे? यामध्ये हे सुद्धा घटक महत्त्वाचे आहेत, पण सोबतच तुमच्या टीममध्ये कॉर्डिनेशन, तुम्ही तुमच्या टीमसोबत, तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचं वागणं, बोलणं, तुमचा संवाद किती आहे, तुमच्या कामाचं कॉर्डिनेशन किती आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा अंतराळात जाताना अंतराळवीर हे वेगवेगळ्या देशाचे असतात, त्याच्यामुळं कल्चर वेगवेगळं आलं, ते ट्रॅडिशन्स वेगवेगळे आले, मग खाण्यापिण्याच्या सवयी, आवडीनिवडी ह्या सगळ्या वेगवेगळ्या आल्या. मग त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. मग आपण मोस्टली कसं होतं की मिशन मोठे असतात, म्हणजे काही मिशन असतात 6 महिन्याचे, 1 वर्षाचे, अशा कालावधींसाठी, म्हणजे लॉंग ड्युरेशन मिशन म्हणतो आम्ही त्याला, अशा कालावधीसाठी जेव्हा अंतराळवीर अंतराळ स्थानकात जातात, अंतराळात जातात, तर तेव्हा सगळ्यांच्या आवडीनिवडी एकमेकांना समजाव्यात, एकमेकांचे स्वभाव समजावेत. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच्यामुळे संवाद सुद्धा महत्त्वाचा आहे. तुमचं त्यामध्ये पद काय होतं आणि आरोग्य ते पदावर काम करताना त्या जे तुमचे सहकारी आहेत त्यांचं मनोबल आणि आरोग्य टिकवण्यासाठी तुम्ही नेमकी काय काळजी घेतलात? हां, माझं क्रू सायकोलॉजिस्ट हे काम होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या चौघींच्या सुद्धा झोपेच्या वेळा आणि मूड स्विंग्स असू देत, किंवा म्हणजे होतं असं की एकाच वातावरणात राहून आयसोलेशनमध्ये बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क न ठेवता एकाच वातावरणात रोजचं ठरवून दिलेलं काम करणं, ठराविक वेळेतच काम करणं, अशा वेळेला मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. ते मानसिक आरोग्य चांगलं राहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण होतं असं की आपल्याला त्याच गोष्टी करताना बऱ्याचदा मूड्स बदलतात, परत चिडचिड होते, किंवा तेच नको वाटतं, कंटाळा येतो, अशा खूप गोष्टी होतात. त्याच्यामुळे हे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमच्या सहकार्यामध्ये किंवा मनोधैर्य सांभाळणं हे महत्त्वाचं अगोदर आहे. त्यासाठी आरोग्यापेक्षा मनोधैर्य सांभाळणं महत्त्वाचं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. संवाद करताना पण काय करतो, फक्त कामाच्या गोष्टी न करता इतरही गोष्टींशी चर्चा असू देत, किंवा तुमचे गेम्स असू देत, काहीही हलकं फुलकं वातावरण जेवढं ठेवता येईल त्याच्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मग तुम्ही मेडिटेशन करा, किंवा काही ध्यानधारणा असू दे, किंवा व्यायामाचे प्रकार पण करू शकता, किंवा हसणं, खेळणं, छोट्या गोष्टींची चर्चा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, हे जरी केलं तरी मानसिक मनोधैर्य चांगलं राहतं. बरं, तुम्ही त्या सहकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत होता, मग त्यामध्ये खाणं पिणं हे सगळं चालच. मग HPC वॉटर एक्सपेरिमेंट म्हणजे काय नेमकं आणि त्याचं महत्त्व काय आहे त्यामध्ये? हां, तर HPC वॉटर म्हणजे आम्ही ज्या हॅबिटॅटमध्ये राहतो, हॅबिटॅट म्हणतो आम्ही त्याला, त्याचे जे काही घर होतं, आम्ही जे 8 दिवस राहत होतो, तर त्यामध्ये जे काही पाणी शिल्लक असायचं, म्हणजे जे काही पाणी बाहेर पडायचं, मग ते AC मधलं असू देत किंवा अजून कुठले एक्सपेरिमेंट करून जे काही पाणी बाहेर पडायचं, त्या पाण्याचा आम्ही तो एक्सपेरिमेंट केलेला होता. तर ते पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य आहे की नाही हे तपासण्याचं काम होतं. तर आम्ही जेव्हा ते पाणी घेतलं आणि त्याची तपासणी केली, तर ते पाणी अतिशय शुद्ध होतं. नक्कीच हे पाणी वापरण्यायोग्यच आहे. पिण्यायोग्य आहे की नाही हे आहे पिण्यायोग्य, पण त्याच्यासाठी आणखीन आपल्याला वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमधून जावं लागतं, तर आपण त्याची पडताळणी करू शकतो. आम्ही ऐकलेलं आहे की आपण जे शरीरातून उत्सर्जित केलेले जे युरिन असते तेच साठवून परत तेच स्वच्छ पाणी रिसायकलिंग करून तेच पाणी परत पिण्यासाठी वापरलं जातं. याच्याविषयी थोडंसं सांगा आम्हाला. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. म्हणजे मी आत्ताच शुभांशु शुक्ला, जे आपले पहिले भारतीय अंतराळवीर आहेत, आत्ता जे अंतराळ स्थानकात जाऊन, त्यांच्या पुस्तकात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आम्ही जेव्हा बघितल्या, तर तेव्हा पण त्यांनीही ते सांगितलं की अंतराळात आपल्याला गुरुत्वाकर्षण कमी असतं, म्हणजे आपण मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये असतो, गुरुत्वाकर्षण कमी असतं. अशा वेळेला मग ह्या सगळ्या युरिनची असू दे किंवा काही असू दे, अशा प्रोसेसला ते वातावरण नसल्यामुळे ते खाली जाणं किंवा ते कुठं उत्सर्जित करणं अवघड असतं. अशा वेळेला ह्याचीच रिसायकलिंग प्रोसेस होते, त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि तेच पुन्हा घ्यायला आणि वापरायला ते पाणी. बरं, बायोजनरेशन एक्सपेरिमेंट म्हणजे काय आणि तुमचं योगदान काय आहे त्याच्यामध्ये? बायोजनरेशन एक्सपेरिमेंटच्या वेळेला आम्ही जिथं आमचं हॅबिटॅट होतं त्या वाळवंटामध्ये किंवा त्या गुजरातच्या कच्छच्या वाळवंटामध्ये, तर आम्हाला छोटे छोटे मेलेले मासे सापडले आम्हाला. तर त्या माशांचा एक्सपेरिमेंट आम्ही केला. म्हणजे छोटे जे बेबी फिश म्हणतो आम्ही त्याला, बेबी फिश आणले आम्ही. तर ते इतके, म्हणजे ॲक्च्युली ती नदी होती, त्याच्यामध्ये आतमध्ये ते रुतून बसले होते
आणि ते मेलेले होते. मग ते आम्ही गोळा केले, 2-3 माशांची पिल्लं होती छोटी छोटी मेलेली. मग ते आणले, ते मातीत रुतून बसले होते. त्याच्यामुळे आम्ही त्या माशांपासून त्यांचे शरीराचे पार्ट, ते शरीराचे भाग वेगळे केले, त्यातून माती वेगळी केली, त्यातून मीठ वेगळं केलं. तिथं वाळवंट मीठ असल्यामुळे मीठ पण त्यामध्ये होतं. मग ते माशामध्ये आम्ही जेव्हा बघितलं किंवा मायक्रोस्कोपमध्ये आम्ही जेव्हा बघितलं, सगळे मेलेले होते. पण एक असा कुठला तरी जीव होता, माहीत नाही ते एक्झॅक्टली काय होतं, पण ते अजून त्याची हालचाल चालू होती. का तर आत्ता उन्हाळ्याचे दिवस होते, त्याच्यामुळे तो भाग आटला होता. अन्यथा तिथं पाणी आहे बरंचसं. जेव्हा पावसाळ्यात तुम्ही जाल त्या कच्च्या वाळवंटाच्या त्या भागामध्ये, तर तिथं बऱ्याच प्रमाणात पाणी आहे. पण आत्ता वरचा भाग उन्हाळ्यामुळं कोरडा झाला होता. पण आज जेव्हा आम्ही एक्सपेरिमेंटच्या वेळेला जेव्हा आम्ही काम करायला गेलो बाहेर, तेव्हा जेव्हा आम्ही काढलं, आतमध्ये ओलसर भाग आहे. अजून बरंच पाण्याचा अंश शिल्लक आहे, ओलसर आहे. त्याच्यामुळे ते अजून थोडेसे पार्ट माशाचे जिवंत आहेत आणि त्यामुळे ते आम्हाला मायक्रोस्कोपमध्ये त्याची हालचाल दिसते. बरं, याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे की आता तुम्ही वाळवंटात होता म्हणून तुम्हाला माशाचं म्हणजे बहुतेक नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट केलात, मासे सापडले. पण जेव्हा तुम्ही अंतराळात जाता त्यावेळेस कुठलंही विषय तुमच्यासमोर म्हणजे एक्सपेरिमेंटसाठी येऊ शकते, तर त्याचा अभ्यास तुम्ही इथं शिकवलेला असते का तुम्हाला? त्याचा सगळं अभ्यास कसं करायचं वगैरे त्याचं ट्रेनिंग वगैरे दिलेलं असते का तुम्हाला? अंतराळवीरांचं ट्रेनिंग हे खूप मोठ्या कालावधीचं असतं, 3 ते 4 वर्षाचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये मग थेअरी पार्ट आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही असतं. या मोहिमेदरम्यान हां बोला. जेव्हा अंतराळवीरचं तुम्ही प्रशिक्षणाला सुरुवात होते किंवा अंतराळवीर जेव्हा बनायचं असतं, तुम्ही सगळ्या प्रकारे तयार असलं पाहिजे. मग तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग असू देत. मग हे असं जसं आम्ही माशांकडे तसे वेगवेगळ्या प्राण्यांवर, वनस्पतींवर किंवा आपल्यावर स्वतःवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण करायचे असतात. अशासाठी ती तयारी असावी लागते. कारण एकदा अंतराळात पोचल्यानंतर तिथं हेच खालच्या लोकांचं मिशन असते की ह्याच्यावर एक्सपेरिमेंट करा. पण तिथं गेल्यानंतर ना आपल्याला काय सापडेल तिथं आपल्याला सांगता येत नाही. तिथून आपण सगळ्या गोष्टी हे अभ्यासासाठी आपण अटॅच करू शकतो. मग कुठल्याही परिस्थितीत त्याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. त्याची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाते. तयारी करून घेतली जाते. बरं, ह्या मिशन दरम्यान तुम्हाला सर्वात मोठी अडचण कोणती आली आणि तिच्यावर तुम्ही कशी मात केलं? मिशन दरम्यान सगळ्यात मोठी अडचण आहे, महत्त्वाची अडचण होती ती आमची इलेक्ट्रिसिटीची होती. कारण बऱ्याचशा अडचणी होत्या. कारण ते जे हॅबिटॅट आहे तिथं कंटिन्युअस मिशन चालू होते. म्हणजे जसं म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपासून त्यांचे मिशन चालू होते. त्याच्यामुळं सोलार पॅनल्सवर आमची लाईट असायची. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी काय ती सोलार पॅनल्सवर असायची आमची. आणि कंटिन्युअस चालू असल्यामुळं तिथे बरेचसे इश्यूज आले, की टेक्निकल इश्यूज आले, की बॅटरीचा प्रॉब्लेम झाला किंवा ट्रान्सफॉर्मरचा त्याचा प्रॉब्लेम झाला. तर अशा वेळेला काय झालं, जेव्हा आम्ही सोलार पॅनल्स इलेक्ट्रिसिटी असल्यामुळं दिवसभर ते चालायचं. सोलार पॅनल्सवरनं आमची लाईट चालायची दिवसभर आणि रात्री त्या बॅटरीजना प्रॉब्लेम यायचा. मग अशा वेळेला कोणत्याही मनोधैर्य न ढळू देता तुम्ही अशा परिस्थितीत राहता कसं तुम्ही स्वतःला तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवता, मनोधैर्य कसं तुमचं चांगलं राहील, तुम्ही विचलित होणार नाही हे तपासून बघते. ती एक मोठी अडचण होती. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या की 8 दिवस आम्हाला घरच्यांसोबत संपर्क करता येणार नव्हता. पण बऱ्याचदा असं होतं की माझे सहकारी म्हणजे एक सहकारी होती, तिला घरची आठवण यायची वगैरे. हा एक प्रॉब्लेम म्हणत नाही मी, खरं तर मिशनचाच भाग असतो. पण तुमचे सहकारी किती त्यांचं मानसिक धैर्य किती चांगलं आहे त्याच्यावरती बरंचसं अवलंबून असतं. अशा खूप अडचणी आहेत. मग ते आपलं म्हणजे आपण मगाशी जसं बोललो युरिनचं वगैरे, खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्याला खाण्यापिण्याच्या बऱ्याच सवयी असतात, हे आवडतं ते आवडतं. पण तिथं गेल्यावर तेच मिळेल असं नाही. एखादी गोष्ट तुमच्या आवडीची मिळू शकते, बाकीच्या गोष्टी जे अंतराळात पुढे जाऊन जास्तीत जास्त टिकेल, म्हणजे मोठे मोठे मिशन्स असतात, काही वर्षाचे मिशन असतात. अशा वेळेला कोणतं अन्न जास्त का टिकून राहू शकतात तशा वातावरणात ते अन्न जास्तीत जास्त आपल्यासोबत दिलं जातं. आणि एखाद्या किंवा 2 गोष्टी ज्या आपल्या आवडीच्या आहेत त्या दिल्या जातात. मग ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी त्या चॅलेंजिंग जास्त नव्हत्या, कारण मी तशी तयारी करून गेले होते. पण या गोष्टी आहेत ज्यांना
अशा सवयी आहेत की हे पाहिजे ते पाहिजे, तर ह्या गोष्टी बारीक सारीक ज्या चॅलेंजिंग आहेत. लुनार ॲनालॉग मिशन आणि व्हर्च्युअल ॲनालॉग मिशन यामध्ये नेमकं फरक काय आहे? हां, दोन्ही मिशनच आहेत, दोन्ही ॲनालॉग मिशनच आहेत. पण व्हर्च्युअलमध्ये काय करते, जे काय आहे ते तुम्हाला ऑनलाईन आधी असते. म्हणजे मी जेव्हा केलं तेव्हा ब्राझीलचं होतं माझं, हॅबिटॅट मार्ट ब्राझीलकडनं होतं माझं. मंगळावरचं जे काही वातावरण आहे त्याबद्दलचा तो सगळा अभ्यास होता. ते फक्त मी ऑनलाईन केलं, म्हणजे व्हर्च्युअली केलं. आणि आत्ताचं जे गेलं तर ते मी ऑन साईट म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन ते काम केलेलं आहे. फक्त हा एकच फरक आहे, व्हर्च्युअल आणि ऑन साईट, हे दोन फरक आहेत. बरं, या मोहिमेत तुम्ही कोणते धडे घेतलात? सगळ्यात मोठा धडा मिळाला तर मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. शारीरिक गोष्टी तर आहेच, प्रश्नच नाही. तुम्ही तुमचे रोजचा व्यायाम करणं आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्यासोबतच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते मानसिक आरोग्य. पण तेच कधीही विचलित होऊ शकतं, आणि ते जर विचलित होऊ नये असं वाटत असेल किंवा आपल्याला आपलं ध्येय जर साकार करायचं असेल तर मानसिक आरोग्य हे चांगलं असायलाच पाहिजे. या मोहिमांमध्ये संघभावना आणि संवादाचे महत्त्व काय आहे याबद्दल थोडं? हां, जसं मी आपल्याला म्हटलं की हे मिशन्स मोठे मोठे मिशन्स असतात आणि अंतराळात जाणं किंवा चंद्रावर जाणं किंवा मंगळावर जाणं हे मिशन सोपे नाही आहे. मोठ्या कालावधींसाठीचे मिशन असतात. तर अशा वेळेला संघभावना तुमच्या सहकार्यामध्ये आणि तुमचं काय कॉर्डिनेशन आहे, तुम्ही एकमेकांना कशा प्रकारे समजून घेता, किंवा एखादी वाईटातली वाईट सिच्युएशन झाली, परिस्थिती जरी आली, अशा वेळेला तुम्ही एकमेकांना कसं समजून घेता, तुमचं एकमेकांवरचा विश्वास, तुम्ही एकमेकांना सपोर्ट करणं, म्हणजे तुमचा पाठिंबा एकमेकांना असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यासाठीच तुमच्या सहकार्यामध्ये आणि तुमच्यामध्ये संवाद असणं खूप महत्त्वाचं आहे, आणि हाच संवाद तुमचा आत्मविश्वास वाढवतो. बरं, इथं प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे शिकलेलं असता ते प्रत्यक्षात तिथं अंतराळात जाऊन त्या गोष्टी किती उपयुक्त ठरतात? खूप उपयुक्त ठरतात. कारण वातावरण तसंच असेल असं सांगता येत नाही. तिथलं वातावरण या वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक असतोय. अशा मग जे अडकित्यात अडकायची जी गोष्ट असते त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करता? त्याचंही प्रशिक्षण दिलं जात आहे का? हो, सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जेव्हा अंतराळावर होतो तेव्हा सगळ्याच प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. हा नक्कीच तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आपण आत्ता आहे पृथ्वीवर आहोत, नंतर आपण जाणार अंतराळात, चंद्रावर, मंगळावर. तिथलं वातावरण वेगळं, इथलं वातावरण वेगळं. पण त्यासाठीच इथं आता आपण आम्हाला जेवढी एवढी माहिती आहे त्याच्याप्रमाणे गुजरात असू देत, आम्ही गेलेलो त्या मिशनला, किंवा लेहमध्ये असं वातावरण आहे जिथं लेह ऑक्सिजन लेवल लेहमध्ये कमी असतो. त्यामुळे अशा वातावरणात तुम्हाला ते प्रशिक्षण दिलं जातं. आणि नक्कीच 100% नाही पण 99% तरी या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा होतो. अशा वेळेला काय होतं, हे प्रशिक्षण जर तुम्ही घेऊन आलात तर पुढच्या वेळेस जेव्हा खऱ्या जेव्हा अंतराळाला सिलेक्शन होतं किंवा ट्रेनिंगला जातो आपण, तेव्हा जी आपण सुरुवात शून्यापासून करतो ती शून्यापासून न होता तुम्हाला त्याची थोडीफार माहिती असते. त्यामुळे ती जी पुढे येणारी नर्वसनेस असू दे, ती भीती असू दे, ती राहत नाही. तुमच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र ते कोणते आहेत? म्हणजे मी असू देत किंवा माझ्या सोबतचे सहकारी असू देत, आम्ही सगळेजण आत्ता काम करतोय ते चंद्र आणि मंगळावरचं वातावरण आणि तिथं राहण्यायोग्य वातावरण. मग ते चंद्रावरचं असू देत किंवा मंगळावरचं, माती, दगड, पाण्याचा साठा किती आहे आणि कोणत्या दिशेला आपण असू. म्हणजे आता आपण म्हटलं होतो की साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला आपण चंद्रयान आपलं होतं, तर कोणती दिशा चांगली आहे, डार्क साईड आहे काय चंद्राची, फ्रंट साईड आहे जे आपण बघतो ती साईड वेगळी, अशा वेगवेगळ्या चंद्राच्या भागात. आणि त्यानंतर आपण कुठली बिया घेऊन जातो, कुठली रोपं चांगली येतात ते सगळं तपासणं, आणि मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य तपासणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यावरती आम्ही अभ्यास करतो. मानवाने आता चंद्रावर तरी जवळजवळ सगळं अभ्यास पूर्ण केलेला आहे. म्हणजे एखादं हे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे म्हणा किंवा लोकांना पाठवून तिथलं जास्तीत जास्त अभ्यास प्राप्त केलेला आहे. पण मंगळावर जे मानवाने स्वप्न पाहिलं आहे की मंगळावर वस्ती निर्माण करायचं, तर त्या बाबतीत तुमचं प्रशिक्षण चालू आहे का आणि तुम्ही उत्सुक आहात का त्या गोष्टीला? हे उद्दिष्ट आहे का तुमचं? हो, आहे ना, नक्कीच आहे. मला चंद्र आणि मंगळ, मला अंतराळ स्थानक असू देत, चंद्र असू दे किंवा मंगळ असू देत, मला तिन्ही ठिकाणी जायला नक्की आवडेल.
आणि माझं तिन्ही ठिकाणचं प्रशिक्षण चालू आहे. आत्ता तुम्ही बघताय अंतराळाचा मी रोजचा अभ्यास माझा आहे. मी रोजचा अजूनही मी अभ्यास करते. मी वेगवेगळ्या गोष्टीतून शिकण्याचा प्रयत्न करते. अंतराळाचं वातावरण असू दे, चंद्रावरचं वातावरण असू दे किंवा मंगळावरचं, तिन्ही वरचं वातावरण वेगवेगळं आहे. चंद्रावरचं मी आत्ताच प्रशिक्षण हे लुनार ॲनालॉग मिशन करून आले आणि ब्राझीलचं हॅबिटॅट मार्ट म्हणजे मार्स त्या मंगळावरचं प्रशिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. जे आता व्हर्च्युअल केलं ते मंगळावरचं होतं. बरं, भारतीय तरुणांनी अंतराळ क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंतराळ क्षेत्रात येताना कुठल्याही आकर्षणापोटी येऊ नये असं माझं स्पष्टच मत आहे. कारण हे क्षेत्र खूप चॅलेंजिंग आहे. या क्षेत्रात अनेक समस्या म्हणण्यापेक्षा समस्या येतात. कारण अवघड आहे क्षेत्र. यश मिळणं न मिळणं तो एक वेगळा भाग आहे. पण मिशन्स मोठे असतात आणि त्यासाठी मानसिक आरोग्य, जसं मी मगाचपासून म्हणते की मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुमचं चांगलं असेल, कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची जर तुमची तयारी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम खूप महत्त्वाचा आहे. कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. कधी असं होतं की आता सुनीता विलियम्स जाऊन आल्या किंवा मग शुभांशु शुक्ला सर जाऊन आले, पण बघितलं की त्यांचे पण मिशन्स बऱ्याचदा पोस्टपॉन झाले. शुभांशु शुक्ला सरांचे एकदा दोनदा पोस्टपॉन झालं. त्याच्यानंतर सुनीता विलियम्स गेल्या अंतराळात, पण येताना त्यांचं मिशन खूप लांबलं, 9 महिन्यांपर्यंत लांबलं. अशा वेळेला तुमचं मानसिक धैर्य टिकून राहणं महत्त्वाचं आहे. खूप संयम महत्त्वाचं आहे. पण कोणत्याही क्षणी जर समजा तुम्ही आता रॉकेटमध्ये जाऊन बसलाय, तुमचं मिशनची तयारी झाली आहे, सगळं लॉकिंग वगैरे झालं, तयार झालं, मला ऍक्च्युली तेच प्रश्न विचारायचं होता. आणि त्यावेळेस जर आपलं मानसिक धैर्य खचलं तर त्यावेळेस कसं हँडल करता येतं? मिशन रद्द होतं. कारण होतं काय, जेव्हा आपण एक महत्त्वाचं उदाहरण देते, कल्पना चावलांची जेव्हा कोलंबियाचा डिझास्टर झाला, तर असं म्हटलं जातं तिथं प्लेटमध्ये हे होतं, प्रॉब्लेम होता, त्याच्यामधून ते तापमान आत आलं आणि मग स्फोट झाला. होतं असं किंवा शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं चेकिंग चालू असतं. आत्ता परवाच दिवशी भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन आता अंतराळात गेले. पुढच्या एप्रिल 2027 ते परत येतात. ते आत्ता जवळजवळ 8 महिन्यासाठी ते गेले. आम्ही जेव्हा त्यांचं ते लाईव्ह बघत होतो तेव्हा बघत होतो शेवटच्या क्षणापर्यंत, सेकंड्स शिल्लक राहिले असेल तोपर्यंत चेकिंग चालू होतं त्यांचं. पण होतं कसं, जेव्हा आम्ही शुभांशु शुक्लांचं बघितलं तर ह्या अंतराळामध्ये रॉकेटमध्ये ह्या वायूची गळती झाली, त्या वायूची गळती झाली, हे झालं, हा पार्ट खराब झाला, मिशन रद्द, पोस्टपोन होतं. मग ते किती कालावधीसाठी पोस्टपोन होतं ते सांगू शकत नाही. ते मिशन कंट्रोलवरती किंवा त्या संस्थेवरती अवलंबून असतं. ठराविक कालावधीसाठी ते जर पोस्टपोन झालं तर ठीक आहे, पण पुढं जोपर्यंत समोरून तारीख येते की पुढचं मिशन तुमचं या तारखेला नाही, तोपर्यंत ते मिशन होत नाही. मग अशा वेळेला तुमचं संयम, तुमचं मानसिक धैर्य आहे ते ढळू न देणं हे खूप महत्त्वाचं असतं. अशासाठी संयम आणि मानसिक धैर्य खूप महत्त्वाचं आहे. हे प्रॅक्टिकल चालू असताना अपयश आणि आर्थिक अडचणी येत असतात, तर त्या कशा सोडवल्या जातात आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय प्रेरणा घ्यावी लागते माणसाला? अपयश हे जेव्हा आपण एखादं मोठं ध्येय बघतो तेव्हा अपयश हे येतच आणि ते यायलाच पाहिजे. पण त्या अपयशातूनच आपण शिकतो आणि तेव्हाच आपल्याला कुठं मोठं यश मिळतं. अशा वेळेला आणि आर्थिक अडचणी तर सगळ्यांनाच येत असतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारे येत असतात. असं नाही की तुम्ही चांगल्या बॅकग्राऊंडमधून आलाय किंवा तुम्ही कमी म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं नाही, असं काही नसतं. आर्थिक अडचणी सगळ्यांनाच येत असतात. अशा वेळेला पण प्रत्येक मिशन, जेव्हा मी ॲनालॉग मिशन करतो त्या ॲनालॉग मिशनला जेव्हा मी 8 दिवसाचं एक मिशन असतं, जसं माझं झालं. काही मिशन असतात 1 महिन्याचं असतं. म्हणजे आता अमेरिकेमध्ये उटामध्ये एक मिशन आहे MDRSचं, ते मिशन 1 महिन्याचं आहे. 1 महिना पूर्ण मंगळावरचं जसं वातावरण आहे तसं वातावरणाचा अभ्यास करायचा असतो. असं 1 महिन्याचं मिशन अमेरिकेत आहे. तर असे वेगवेगळे मिशन असतात. आता पोलंडमध्ये 2 मिशन आहेत, जर्मनीमध्ये आहेत, असे खूप सारे मिशन आहेत. भारतामधले 2-3 आहेत. असे खूप सारे मिशन्स आहेत. त्याचं एक फी स्ट्रक्चर, त्यांचं एक पूर्ण मिशनचं स्ट्रक्चर वेगळं आहे. अशा वेळेला त्या स्ट्रक्चरचा पूर्ण अभ्यास करून आपण आर्थिक असू दे किंवा बाकीचे मानसिक असू दे किंवा शारीरिक असू दे, आपण तयार आहोत की नाही हे तपासणं आपलं काम आहे. आणि किती तयार आहोत आणि किती नाही हे स्वतः जर आपण ॲनालाइज केलं आणि त्यातून मार्ग काढला
ठराविक काळासाठी तुम्ही पोस्टपोन करा ना. कारण मी स्वतः मागच्या गेली 3 वर्ष अप्लाय करते, वेगवेगळ्या मिशनसाठी केले. अमेरिकेचं झालं, पोलंडचे 2 झाले, भारतातलं लेहचा प्रयत्न केला, तिथं नाही झालं. आणि आत्ता गुजरातला मी जानेवारीमध्ये केलं होतं, फेब्रुवारीमध्ये केलं होतं, दोन्ही वेळेला नाही झालं जाणं. आणि आत्ता जूनमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हा मी जाऊन आले. बरं, अंतराळवीर होण्यासाठी कोणती कौशल्य महत्त्वाची, सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत? संयम खूप जास्त महत्त्वाचं, खूपच जास्त महत्त्वाचं. जर एखाद्या मुलीला अंतराळवीर होण्याचं स्वप्न आहे, पण तिची जर आर्थिक परिस्थिती नसेल, तर काही सोर्सेस आहेत का की तिचं स्वप्न पूर्ण व्हायला? सरकारकडून काही सोर्सेस आहेत का तिचं मिशन पूर्ण व्हायला, तिचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला? हां, अशा वेळेला काय करायचं, आपण विचलित नाही व्हायचं. आता आपल्याला आपण बघतोय की वेगवेगळ्या सरकारच्या काही योजना आहेत का तिला आर्थिक मदतीसाठी? वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, खूप स्कॉलरशिप आहेत. पण तुम्ही काय अशा वेळेला काय करायचं, ज्या मिशनसाठी तुम्ही अप्लाय करताय, कुठल्याही पोलंड असू दे, किंवा पोलंडमध्ये पण 2 आहेत मिशन, एक लुनारेस आहे, एक ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर पोलंड पिलामध्ये, असे 2 मिशन आहेत. आता इथं मी गेलो तर ते 2 मिशन आहेत, लेहचं आणि गुजरातचं. अमेरिकेत 4-5 मिशन आहेत. जेव्हा तुम्ही अशा मिशनच्या वेबसाईटवर जाता, तिथं स्कॉलरशिपचे पण वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात, किंवा बाहेरच्या संस्था पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स देतात. पुण्यामध्ये पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत, सरकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप. त्याचा फक्त अभ्यास तुम्ही जेव्हा एखाद्या मिशनसाठी तुमची मनाची तयारी झाली असेल, तर ते मिशनला अप्लाय करण्याच्या आधी त्यासाठी लागणाऱ्या कुठल्या गरजा आहेत, त्या फुलफिल होत आहेत का नाही, त्या पूर्ण होत आहेत का नाही, ते एकदा तपासलं ना, मग ते मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळं असू दे, त्याची तयारी झाली असेल तर तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. आणि खूप सोर्सेस आहेत, उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला जाऊन त्याचा व्यवस्थित सर्च करणं महत्त्वाचं आहे. ह्या मोहिमेदरम्यान तुम्हाला कोणता क्षण आठवणीचा आहे? आठवणीत राहील असा कोणता क्षण आहे? खूप छान 2 क्षण आहेत. जेव्हा मी तो सूट चढवला आणि जेव्हा माझ्या ह्या खांद्यावरती भारताचा झेंडा होता, त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. सहसा असं होत नाही माझ्याकडनं, पण त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं. आणि जेव्हा मी ते हेल्मेट घातलं आणि सूट चढवून जेव्हा पाठीवरती ती बॅग घेऊन आम्ही ऑक्सिजन टँक आणि सगळं घेऊन मी एक्सपेरिमेंटसाठी स्पेस वॉक करण्याचा तो फील माझ्या मनामध्ये आला. आणि तो स्पेस सूट चढवल्याचा जो भारताचा झेंडा होता, तो क्षण खरंच खूप अभिमानाचा होता. ते 2 क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. आणि भविष्यात जर खरंच तुमची जर निवड झाली, तर त्यावेळेस तुमचं परिस्थिती काय राहणार आहे याच्याबद्दलही देखील थोडंसं सांगा. अशा वेळेला बऱ्याच असं होतं की आपण यश आपल्या ह्याच्यावरती, यशाला आपल्यावर हवी होऊ द्यायचं नसतं. कारण यश आणि अपयश हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण आणि यश जेव्हा मिळतं, म्हणजे समजा माझी निवड झाली, पण त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे प्रशिक्षणाचा, जो सगळ्यात अवघड टप्पा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं असतं मिशन. जेव्हा सगळं करून तुम्ही पुन्हा याल, तेव्हा तुम्ही तुमचं काय आहे ते यश साजरं करा. तोपर्यंत धैर्य न हलू देता किंवा मानसिक मनोबल चांगलं ठेवून कुठंही खच्चीकरण न होऊ देता समोरच्या वाटेवर चालत राहायचं. अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी व्हायची तुमची इच्छा तीव्र आहे का? खूप जास्त तीव्र आहे. माझं ध्येयच ते आहे. मी त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही क्षेत्राचा मी विचारही करू शकतो. आणि त्याची तयारी कशी सुरू आहे? खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. वेगवेगळे संशोधन चालू आहेत. जसे की मी आता माझ्या आत्ता रिसर्च पेपर, आत्ता माझे 100च्या वर संशोधन पेपर पब्लिश झाले. त्याच्यानंतर माझे 4 पुस्तकं पब्लिश झाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधला माझा जो कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा अनुभव आहे तो पण चांगला होता. असे वेगवेगळे अजूनही मी रिसर्च पेपर लिहिते. वेगवेगळ्या रिसर्च पब्लिशर्सकडनं मी माझे रिसर्च पेपर पब्लिश होत आहेत. अजून वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करते. आणखीन काही नवीन करता येईल या क्षेत्रामध्ये. पण बऱ्याचशा गोष्टी असतात, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, किंवा मग रॉकेटमध्ये असू देत, वरती राहण्याचं असू दे, अशा खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. खाचाखुचांमधून शोध घेऊन त्याचा अभ्यास करायचा असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती अभ्यास चालू आहे. अंतराळ संशोधनात मानसशास्त्राचं महत्त्व तुम्ही कसं स्पष्ट कराल? खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं की मी पहिल्या प्रश्नापासून सांगत आले की ह्यामध्ये मानसशास्त्र खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्रवासाची सुरुवातच तुम्ही मानसिक धैर्यापासून करायची. मन जर तुमचं घट्ट असेल ह्या क्षेत्रात येण्यासाठी, तर तुम्ही हे सहज पार करू शकता. मग कितीही अडचणी येऊ दे, कितीही अपयश येऊ दे, जर तुमचं मानसिक धैर्य चांगलं असेल
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कुठल्या चिडत नसाल किंवा विचलित होत नसाल तर तुमचं मानसिक धैर्य खूप चांगलं आहे. आणि ते जर चांगलं ठेवायचं असेल मग त्यासाठी व्यायाम, तुमच्या हॉबी असतात म्हणजे आपल्या वेगवेगळे छंद असतात ते जोपासणं किंवा गाणी ऐकणं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं आणि रोजचं ध्यान धारणं हे सगळं करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं ह्या मिशनमध्ये तुम्ही तीच भूमिका पार पाडताय, तर स्वतःला कसं मेंटेन करताय तुम्ही? धैर्य कुठून आणताय? आमच्या रसिकांना ऐकायला आवडेल, श्रोत्यांना. ते मला सुद्धा माहीत नाही. सुरुवातीला मला माहीतच नाही मी कसं काय, मला स्वतःलाच आश्चर्य वाटते की मी कसं काय. कारण ती भूमिका तुम्ही पार पाडताय, ते पद तुमच्याकडे आहे. हो. आणि तुम्हाला धैर्य असणं महत्वाचं आहे अगोदर. खूप जास्त महत्वाचं आहे. कारण माझं बॅकग्राऊंड पण इंजिनिअरिंगचं आहे आणि माझ्याकडे जबाबदारी होती क्रू सायकोलॉजिस्टची. अगदी विरुद्ध होतं. मी म्हणजे अंतराळामध्ये पण आता जेव्हा आम्ही शिक्षण घेतो किंवा मी वेगवेगळे रिसर्च पेपर करते तर त्याच्यामध्ये पण मला आवडता सब्जेक्ट, मला हा विषयसुद्धा आवडता झाला माझा, स्पेस मेडिसिन आणि स्पेस सायकोलॉजी. म्हणजे माझ्या अमेरिकेच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी आता काम करते तर माझे सिनियर पण सगळ्या डॉक्टरांसोबतच मी काम करते, त्याच्यामुळे मला हा विषयच खूप आवडीचा झाला. आणि मग मानसिक आरोग्य म्हणजे रोजचा व्यायाम, थोडं फिरणं, गाणी ऐकणं, पुस्तक वाचन, मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग करणं, त्याच्यामुळे ड्रॉइंग करताना बघा आपण एखादा कलाकार किती मन लावून काम करतो, तो म्हणजे तुमचं फोकस चांगला राहतो त्याच्यामुळे. हे जर आणि रोजचं ध्यान धारणा असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी होते ह्या गोष्टीतून आपलं मनोधैर्य खूप चांगलं राहतं. एकूणच मानसिक बळ तुम्हाला जास्त वाढावं म्हणून तुम्ही काय काळजी घेता त्याबद्दल देखील? कारण आरोग्याची काळजी आपण मेंटेन करू शकतो, पण धैर्य, स्वतःचं धैर्य प्राप्त करणं किंवा स्वतःला आतून धैर्य उत्पन्न करणं हे खूप मोठी अवघड कला आहे. ते कसं तुम्ही करता सगळं? मानसिक धैर्य कसं एकवटता? दोन गोष्टी आहेत. मी पहिली गोष्ट म्हणजे जसं मी आपल्याला आधीच सांगितलं, कल्पना चावलांचं उत्तम उदाहरण मी माझ्या डोळ्यासमोर ठेवले. मी त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच माझी वाटचाल करते की त्यांनी त्या काळात कसे केले. त्या मनाने आपल्याला मोटिवेशन असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. होतच नाही. कारण आत्ताचा काळ असा आहे की बऱ्याच वेळेला मन विचलित होतं, पण आजूबाजूचं वातावरण पण तसं आहे. त्या काळात तसं नव्हतं. कारण भौतिक सुख हे आपल्याला जास्त आकर्षित करत असतात, त्यामध्ये आपलं मानसिक धैर्य टिकून ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं असतंय. मी कल्पना चावलांचं उदाहरणच, आपल्याला आता आहेत सुविधा म्हणून त्याचा कसाही उपयोग करा असं होत नाही. म्हणून मी काय करते, कल्पना चावलांना जेव्हा त्या काळी त्यांनी जो प्रवास केला होता, मी अजूनही त्यांचं ते पुस्तक वाचते. जेव्हा माझं मानसिक आरोग्य खचतंय असं मला वाटतं जेव्हा. कारण सुखदारी असल्यानंतर सुखाच्या आहारी न जाता तुम्ही हे अवघड मिशन जोपासलात, अंगीकारलात, हे तुमचं एक प्लस पॉईंट आहे. हो नाही, अशा वेळेला मला घरच्यांचा खूप सपोर्ट, म्हणजे आई, बाबा किंवा मग बहीण, म्हणजे बाकीची फॅमिली, म्हणजे बाकी सगळ्या कुटुंबाने खूप चांगला सपोर्ट मिळाला. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझे आजोबा म्हणजे ब्रह्मदेव दत्त मानकर, असोसी ब्रह्मदेव दत्त माने, त्यांचा एक ते माझा खूप मोठा आदर्श आहे. कल्पना चावला आणि त्या दोघांच्या शिवाय मी दुसरं कुणाचा विचारही करू शकत नाही. एक माझं मोटिवेशन ते दोघं आहे. त्यांच्यामुळंच मी म्हणते माझे सगळे शिक्षक असू देत किंवा ते माझे आजोबा असू देत किंवा माझे आई वडील असू देत किंवा कल्पना चावला असू देत, आणि आत्तापर्यंत मी शुभांशू शुक्लांचं सुद्धा उदाहरण घेते. ह्या सगळ्यांमुळं किंवा ह्या सगळ्यांनी जे काही आता त्यांच्या आयुष्यात जे काही बघितलं त्या अनुभवातून किंवा त्यांना जे काही मिळालं नाही, आपल्याला सगळं मिळतंय, पण मिळतंय म्हणून सगळंच घ्यायचं असं नाही. थोडंसं अडचणींचा सामना पण करायला शिकलं पाहिजे. आहेत सुविधा, पण थोड्याशा अडचणी बघा, त्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून अशा पद्धतीनं त्यांचे अनुभव आणि आमचे आत्ताचे अनुभव, ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय कसा साधता येईल आणि त्यातून माझं मनोधैर्य कसं चांगलं राहील ह्याचा मी प्रयत्न करते. तरुण युवक आणि युवतींना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे म्हणायचं की कोणतंही क्षेत्र असू दे, ते लहान किंवा मोठं नसतं. तुमचं काम फक्त बोलतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्र असू दे, पण तुमच्या त्या क्षेत्रात सगळ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची ध्येय वेगवेगळी असतात. कोणाला कुठलं इंजिनियर, डॉक्टर, वकील, जे काही व्हायचं आहे होईल, पण तुमच्या क्षेत्रात येताना तुम्ही एक स्वतःशीच प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रात तेवढेच चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. आमच्या क्षेत्रात वेगळा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या क्षेत्रात वेगळा असू शकतो. परत मानसिक, शारीरिक ह्या सगळ्या गोष्टी येतात. कौटुंबिक वातावरण हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. सामाजिक वातावरण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
पण त्याचा परिणाम आपल्यावर न होऊ देता आपली वाटचाल आपण करत राहायची. हे सगळ्यात आर्थिक, महत्त्वाचं. सामाजिक आणि आरोग्य ह्या अडचणी सगळ्यांना येतच असतात. त्यावर मात करून पुढं जायला पुढं शिकायला जायचं. शिकलंच पाहिजे. ह्या मंचावर आपण आलात आणि एवढी मोलाची माहिती या क्षेत्राबद्दल. खरंच युवक युवतींना काही गोष्टी माहिती नव्हत्या. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातून आपण प्रथम पहिला महिला अंतराळवीरच्या महिला युवक युवती ठरलेल्या आहेत. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी जनता राज्य मंचाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमचे सगळे जे पाहिलेले स्वप्न आहेत ते भविष्यात पूर्ण हो असे आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.